डिजिटल स्त्री शक्ती, त्याच्यामध्ये महिलांना आम्ही सांगतो की तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर कसा करू शकता तुमच्यासाठी. तुमचा एखादा छोटा बिझनेस असेल किंवा तुम्ही एखादं घरातून काहीतरी व्यापार करत असाल, बिझनेस करत असाल, तर तो तुम्ही कसा एनहान्स करू शकता. तुषार भगत सर आपल्याला जॉईन झालेले, ते आता जर अवेलेबल असेल तर आपण त्यांना स्वागत करूया त्यांच्या इकडे. तुषारजी. ग्रेट अमित आणि रचना, थँक्स फॉर कॉलिंग मी ऑन दिस शो. जबरदस्त हे चाललंय. मी मगापासून बघतोय सकाळपासून बरेच जण वेगवेगळ्या इंडस्ट्री मधले ऑनलाईन येत आहेत, तर धन्यवाद मला पण इन्व्हाइट केल्याबद्दल. धन्यवाद सर तुम्ही इथे आल्याबद्दल आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि आज रविवारी शक्यतो सुट्टीचा दिवस असू शकतो, कारण मला माहिती आहे तुमचं देशात आणि परदेशात काम चालतं 24 आवर ऑन ड्युटी. पण आज थोडासा त्रास आपल्याला घ्यायचा आहे मराठी महाराष्ट्रातील उद्योग जगतासाठी. आणि मगाशी शंतनू फडणकर सर आले होते, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष, आणि त्यांनी इंडस्ट्री 4.0चा विषय छेडला, जो आपण जो कार्यक्रम करत होतो डिजिटल इंडिया, ज्याच्यात तुम्ही नेहमी सहभागी होता, त्यातून सुद्धा आपण हा विषय मांडला होता, तंत्रज्ञान बदलणारं तंत्रज्ञान. पण कोरोनामुळे तर ते इतक्या जोरदार प्रमाणात आपल्या अंगावर आलेलं आहे आणि जे काही बदल झालेला आहे, आणि तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रात काम करताय, तर हे टेक्नॉलॉजी 4.0 बद्दल काय सांगू शकाल? सो टेक्नॉलॉजी 4.0 ऍक्च्युली एक्झिस्टिंग खूप आधीपासून आहे. म्हणजे बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये अपडेट चालू आहेत, ते ऑटोमेशन किंवा इतर ह्याच्याकडे वळतात. पॅन्डेमिकमुळे किंवा ह्या कोरोनाच्या सिच्युएशनमुळे त्याला जबरदस्त गती मिळालेली आहे. म्हणजे जेवढ्या कंपन्यांनी विचार केला, ठीक आहे आपण पुढच्या 4 वर्षामध्ये हे घेऊन येऊया, 5 वर्षामध्ये घेऊन येऊया, तर त्या सगळ्या कंपन्यांना ह्या कोरोनामुळे ही सगळ्या ज्या गोष्टी त्यांच्या 4-5 वर्ष पुढे अलाइंड होत्या, त्या त्यांना आत्ता करणं भाग झालं पूर्ण 7 ते 8 महिन्यामध्ये. जो कोरोनाचा तुम्ही पूर्ण काळ बघाल, त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं झालं की पहिले 2-3 महिने एव्हरीबडी वॉज लाईक की आता काय करायला पाहिजे, काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, ह्याच्यापासून कसा बचाव करायचा, ह्याच्यापासून कसं आपल्या इंडस्ट्रीला, आपल्या बिझनेसला हे करायचं. पण पोस्ट दॅट, म्हणजे ते झाल्यानंतर असं झालं की 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये सगळं सेटल झालं. आता लोक विचार करतात, ठीक आहे ही एक चांगली संधी आहे आपल्यासाठी हे पूर्ण इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी, काही काही नवीन गोष्टी आपल्या बिझनेसमध्ये घेऊन येण्यासाठी. आणि सगळ्या कंपन्यांचा फोकस आता आहे की आपण प्रोसेस ड्रिव्हन कंपनी कशी करू शकतो इन्स्टेड ऑफ द पर्सन ड्रिव्हन. ओके, कारण आधी कसं होतं, आधी सगळेजण ऑफिसमध्ये भेटायचे, डिस्कशन व्हायचे आणि मग त्याच्यानंतर एक एक डिसिजन घेऊन प्रत्येकाला काम सांगायला जायचं आणि मग ते काम केलं जायचं. आता ही संपूर्ण गोष्टी बऱ्यापैकी प्रोसेस मध्ये घेऊन येण्याचं काम चालू आहे. कारण आम्ही पण गेल्या 6 महिने, पहिले 2-3 महिने आम्ही पण खूप स्ट्रगल मध्ये होतो. नवीन प्रोजेक्ट साइन अप होत नव्हते, लोकांना माहित नव्हतं एक्झॅक्टली काय करायचं. पण मागच्या 6 महिन्यामध्ये एकदम टर्न अराउंड आला. आम्हाला बरेच रिक्वायरमेंट असे येतात की ठीक आहे, आम्ही आतापर्यंत CRM बघितलं नाही काय असतं ते, आतापर्यंत ERP बघितलं नाही, आमचा डेटा कुठे एका ठिकाणी व्यवस्थित नाही, सगळं ऑफिसमध्ये, आणि आता आम्हाला सगळ्यांना वर्क फ्रॉम होम करायला लागतंय किंवा कुठून वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये काम करायला लागतंय. सगळ्यात पहिले हे आम्हाला स्ट्रीमलाईन करणं हवं. स्ट्रीमलाईन म्हणजे आम्हाला ERP सिस्टीम इम्प्लिमेंट करणं हवी, आम्हाला CRM सिस्टीम इम्प्लिमेंट करणं हवी, म्हणजे आमचा डेटा एका ठिकाणी येईल आणि आम्ही त्या डेटावरती काम करू शकू, आम्ही त्या डेटाचं अनालिसिस करू शकू, आमची स्ट्रॅटेजी ठरवू शकू आणि हे सगळं एका व्यवस्थित बेस क्रिएट करू शकू. आणि इथून पुढे त्या बेसवरती आमची इमारत किंवा आमचा बिझनेस जो आहे तो उभा राहणार आहे. हा पूर्ण मागच्या 6 महिन्यातला हे आहे. आणि आता पण आम्ही बरेच प्रोजेक्ट असे करतोय ज्याच्यामध्ये लोक डेटा मॅनेज करायला सुरुवात केली. दुसरी गोष्ट एक झाली की लोकांनी ई-कॉमर्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणात सुरू केला, कारण पॅन्डेमिकमुळे त्यांना बाहेर जाता येत नव्हतं, त्यांना काही पाहिजे असेल त्या वस्तू घेता येत नव्हत्या, पूर्ण सप्लाय चेन डिस्टर्ब झालेली होती. 3 महिन्यानंतर ह्या गोष्टी जरा सेटल व्हायला लागल्या. अमेझॉन, वॉलमार्ट सारखे बरेच ह्यांनी ऑप्शन्स खूप सुरू केले, ज्याच्यामध्ये त्यांना एक व्यवस्थित किंवा एक सेफ मध्ये त्या लोकांना प्रॉडक्ट्स डिलिव्हर करता येईल घरी. आणि त्याच्यामुळे एक रिटेल सेक्टरमध्ये एक जबरदस्त बूम सुरू झालेली आहे. आणि त्या बूमचा फायदा आता आपण इंडियन कंपनीज आणि बऱ्याच हे घ्यायला सुरुवात केली आहे. आपण बघितलं असेल जेवढ्या ग्रोसरी सेलिंग, म्हणजे अगदी घरगुती वापराच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी ऍप्लिकेशन तयार झालेले आहेत. बरेच कंपन्या त्या ऍप्लिकेशन प्रमोट करतात, त्याच्यातून प्रॉडक्ट परचेस करतात. ह्या जे ग्रोसरी सेलिंग जे आता रस्त्यावर होत होतं ते ऍप वरती आलेलं आहे. आणि ऍप वरती येऊन नुसतंच तिथे थांबलेलं नाहीये. एक फायदा काय झाला की सगळे प्राइजेस कुठल्याही मंडईमधले जे प्राइजेस आहेत ते त्यांना लगेच तिथे अवेलेबल आहेत, ते लगेच त्यांच्या प्राइजेस मध्ये चेंज करू शकतात.
त्यांची शॉपिंग लिस्ट आधी क्रिएट असते. त्यांना माहिती असतं की आपल्याला पुढच्या डेटा अनालिसिस असतो, त्यामुळे पुढच्या एक दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये किती प्रॉडक्ट्स लागणार आहेत, तेवढेच प्रॉडक्ट्स परचेस होतात, प्रोक्यूर होतात. त्यामुळे वेस्टेज खूप कमी झालेलं आहे आणि वेस्टेज कमी झाला तर डायरेक्ट फायदा कंझ्युमरला मिळतोय. हा एक भाग झाला. दुसऱ्या भागामध्ये इव्हन आम्ही जेव्हा नुसतंच डेव्हलपमेंटमध्ये काम करत होतो, आम्ही आमचं एक वेगळं सेक्टर निर्माण केलं, एक वेगळी कंपनी निर्माण केली आणि ती कंपनी काय करते की वॉलमार्ट आणि अमेझॉन वरती बऱ्याच कंपन्या ज्या युएसच्या आहेत त्या प्रॉडक्ट सेल करत असतात. आम्ही सुरुवात केली की या कंपन्यांसाठी आपण बॅकएंड सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करू शकतो का, आणि ते बॅकएंड सर्व्हिस प्रोव्हाइड करताना या कंपन्या नुसतं सेल करणं हा एक भाग झाला, पण सेल करताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये बघायला लागतात. एक तर बघायला लागतं तुमचा स्टॉक प्रॉपर आहे का, तुमचं वेअर हाऊस मॅनेज्ड आहे का, वेअर हाऊस मध्ये जे एखादे प्रॉडक्ट्स आहेत ते लॉन्च झालेले म्हणजे तुम्ही सेल केलेलं आहे त्याचं डिस्पॅच बरोबर झालंय का, डिस्पॅच झाल्यावरती कस्टमर हॅप्पी आहे का, कस्टमरच्या काही कंप्लेंट्स आहेत का, त्यांना वेळेवर गोष्टी पोचल्या नाहीत का, पोचलेली वस्तू बरोबर नाहीये का किंवा डॅमेज आहे, मग त्याचं आपल्याला रिप्लेस करायला लागतं. आम्ही बऱ्याचशा कॅनेडियन आणि युएस कंपन्यांना आता ती सर्व्हिस देतो. या सर्व्हिसमध्ये आमची पूर्ण टीम घरी बसून काम करते, पण त्या त्या ज्या कंपन्या आहेत त्यांना ते बॅकएंड प्रोव्हाइड केल्यामुळे त्यांना तिकडचं सेलिंग खूप सोपं झालं. तिकडे त्यांना लोक हायर करायला जी मिळत नव्हती, कारण अचानक एकदम बूम झाला आणि अचानक त्यांना खूप प्रॉडक्ट्स ऑनलाईन सेल व्हायला सुरुवात झाली आणि ते जे त्यांना टॅकल करता येत नव्हतं ती सर्व्हिस आम्ही आमच्याकडे घेतली आणि आता आम्ही लिटरली आमची टीम रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत ऑनलाईन असते आणि या युएस आणि कॅनेडियन कंपन्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करत असते. त्यामुळे हा पूर्ण मेजर शिफ्ट आहे, हा पूर्ण शिफ्ट आहे जो टेक्नॉलॉजीमुळे शक्य झाला. मी विचार करू शकत नाही हा जर पॅन्डेमिक किंवा करोनाचं सिच्युएशन 10, 12 किंवा 15 वर्षापूर्वी आली असती तर आपण कसं त्याला फाईट केलं असतं. आज टेक्नॉलॉजी एवढ्या लेवलवरती पोहोचली आहे, इंटरनेट पूर्ण भारतात अगदी गावखेड्यांपर्यंत आहे, त्याच्यामुळे हे शक्य झालं. काहीच हे नाही. एक सेकंड. हॅलो अमित. येस, ओके, सॉरी. सो ते डेफिनेटली आहे. आता इथून पुढे काय होणार आहे, इथून पुढे व्हायचं असेल तर एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळेल, या प्रोसेस ड्रिव्हन झाल्या कंपन्या, त्यांनी सगळा डेटा एका ठिकाणी आणला, त्यांच्या प्रोसेसेस व्हायला लागल्या. आता माणसांवरची जी डिपेंडन्सी आहे ती डिपेंडन्सी आपल्याला कशी कमी करता येईल, कारण बिझनेसेस ना आता 24/7 रन व्हायला लागेल. त्यांना असं सांगून चालणार नाही की नाही आम्ही 9 to 5 काम करणार, 5 वाजता आमचं ऑफिस बंद होतं, 5 नंतर आमचं ऑफिस बंद झालं, मला काही सर्व्हिसेस मिळू शकणार नाही. तर ह्याच्यामुळे एक ऑटोमेशनची बूम आता पुढे येईल, जी आपण 4.0 म्हणतो, त्याच्यामध्ये ऑटोमेशनची बूम ही सगळ्यात मोठी असेल. ह्यामध्ये काय होईल की बरेचसे बिझनेसेसच्या प्रोसेसेस आहेत त्या सगळ्या रोबोट्सना द्यायला लागतील. जे सॉफ्टवेअर रोबोट्स असतात त्या सॉफ्टवेअर रोबोट्सना ह्या प्रोसेस द्यायला लागतील आणि ते रोबोट कंटिन्युअसली पूर्ण 24 तास ते काम करतील. ते कस्टमरला सर्व्हिस प्रोव्हाइड करतील, कस्टमरला काही इन्फॉर्मेशन हवी असेल ते देतील, त्यांना एखादं कंप्लेंट असेल तर ती कंप्लेंट त्यांना मॅनेज करायला ते देतील, ऑप्शन्स देतील, त्यांच्याशी बोलतील. एक चॅटबॉट्स असतील, ते चॅटबॉट त्यांच्याशी गप्पा मारतील आणि त्यांना सांगतील की अच्छा तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे का, मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मला ही इन्फॉर्मेशन माहिती आहे ती तुम्ही प्रोव्हाइड करू शकतात का, तुम्ही ती प्रोव्हाइड केली तर ठीक आहे, ती बरोबर आहे, तुमचा प्रॉब्लेम आम्ही समजून घेतलेला आहे, त्याच्याबद्दलचं जे थोडंफार काम आहे ते पण आपल्याला या बॉट्स वरती घेता येईल. आणि दुसरी चांगली गोष्ट होईल की सेल्स जो सगळ्यात कठीण पार्ट असतो पूर्ण बिझनेस प्रोसेस मधला, की एखादी सेल्स मध्ये कस्टमरला एखादं प्रॉडक्ट समजावून सांगणं, त्यांना इन्फॉर्मेशन देणं, त्यांच्या क्वेरीज रिझॉल्व्ह करणं आणि त्यांना एक लेवल पर्यंत आणून सोडणं जिथून पुढे माणूस तो टेक ओव्हर करू शकेल आणि ते लीड आहे किंवा ते डील आहे ते क्लोज केलं. ही पूर्ण प्रोसेस जी खूप लेंदी, टाइम कन्झ्युमिंग आणि कस्टमर सेंट्रिक होती, ती पूर्ण प्रोसेस आपल्याला सॉफ्टवेअर बॉट्स कडे देता येईल आणि सॉफ्टवेअर बॉट्स अशा लीड्स कल्चर करेल, त्या लीड्स बद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करेल आणि मॅक्झिमम इन्फॉर्मेशन माणसांना प्रोव्हाइड करेल आणि एक लीड, एक क्वालिफाईड लीड किंवा एक हॉट लीड पर्यंत आणून सोडेल आणि ती त्या माणसाला देईल. आणि हा एक अजून एक मोठा त्या मधला भाग होऊ शकेल. त्यामुळे इथून पुढचं फ्युचर खूप ड्रॅमॅटिक असेल
इन द सेन्स बरेच चेंजेस आपल्याला बघायला मिळतील. आपण ज्या गोष्टी आपल्या पूर्ण आयुष्यात मध्ये बघितल्या नाहीत त्या आपल्याला बघायला मिळतील आणि तेवढ्याच आपल्याला शिकायला लागतील, तेवढ्याच आपल्याला इम्प्लिमेंट करायला लागतील आपल्या बिझनेसमध्ये. आणि त्या जेव्हा इम्प्लिमेंट होतील आपल्या बिझनेसमध्ये तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण एक नेक्स्ट लेवलचं बिझनेस, एक नेक्स्ट लेवलची ऑर्गनायझेशन, एक नेक्स्ट लेवलची इन्स्टिट्यूट आपण उभी करू शकतो. त्यामुळे अमित आणि रचना, पुढचं हे आहे, पुढचं डेकेड आहे जे आपण 2021 पासून सुरू झालंय, ते आपल्याला खूप वेगळ्या अर्थाने, वेगळ्या पद्धतीने, एका वेगळ्या अँगलने आपल्याला बघायला लागेल आणि एक मजा येईल. म्हणजे मी तर आय विल बी एन्जॉईंग, कारण बऱ्याच टेक्नॉलॉजी रिलेटेड तंत्रज्ञानात काम असल्यामुळे तुम्ही पहिल्यापासून एन्जॉय करताय, मजा घेताय आणि आता ह्या मजा घेण्याची मजा अजून वाढलेली आहे. पण माझा असा एक प्रश्न आहे की तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0 बरंच चाललंय, बोललं जात आहे, थोडं थोडं कानावर पडतंय. पण जे छोटे उद्योजक असतात, मिडल लेवलचे किंवा लो लेवलचे, की ज्यांचं ठीक आहे चाललंय, तर त्यांना असं वाटतं की मला काय तंत्रज्ञानाची गरज नाही किंवा मला त्यातलं काय कळतच नाही, मला सोशल मीडियाची काय आवश्यकता नाहीये, माझं माउथ पब्लिसिटीवरती बिझनेस चालतो. तर खरोखर प्रत्येकालाच तंत्रज्ञानाची गरज लागणार आहे थोड्या जास्त प्रमाणात, की कसं आहे, किंवा जे वापरणार नाहीत ते फेकले जातील बाहेर पुढच्या 5 वर्षामध्ये, काय एक्झॅक्टली काय असणार आहे? मला वाटतं अमित, बिझनेस आहे ना तो आपण एका एस्केलेटर असतो ना ज्याच्यावरनं आपण वरती जातो किंवा खाली येतो आणि त्याच्यावरती आपण उभे येतो, असा विचार करायला पाहिजे की आपण एखादा एक खाली येणारा एस्केलेटर आहे त्याच्यावरती आपण आहोत, तो आपला बिझनेस आहे. ओके, जेव्हा आपण नवीन नवीन तंत्रज्ञान वापरायला लागतो, नवीन नवीन गोष्टी करायला लागतो, तेव्हा आपण त्या खाली येणाऱ्या एस्केलेटर वरती आपण उलटे वरती जात असतो. तुम्ही जेव्हा काही नवीन करत नाही, एकदम स्टॅग्नंट असता, काही नवीन गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करत नाहीत, नवीन गोष्टी शिकत नाहीत, इम्प्लिमेंट करत नाहीत, तेव्हा तुम्ही एस्केलेटरच्या त्याच पायरीवरती उभे असता आणि तुमचा बिझनेस हळूहळू हळूहळू हळू कोणीतरी दुसरं टेक ओव्हर करतं किंवा तुम्ही हळूहळू खाली येता. त्या एस्केलेटर वरती विचार करा, तुम्ही उलट्या खालती येणाऱ्या एस्केलेटर वरती मध्ये उभे आहात आणि तो तुमचा बिझनेस आहे आणि तुम्ही जर काहीच करत नाही, तुम्ही एखादी स्टेप पुढे टाकत नाही, तर तुम्ही त्या एस्केलेटर वरनं खाली खाली याल. तुम्हाला उलट त्या एस्केलेटर वरती जायचं असेल तर तुम्हाला डबल वेगाने, दुप्पट वेगाने काम करायला पाहिजे आणि तुम्हाला सतत एक एक पाऊल पुढे टाकत राहायला पाहिजे आणि सतत नवीन नवीन गोष्टी केल्या पाहिजेत. अजून तुमची टीम आणि तुमचे जे फायनान्स किंवा ज्या इतर फंक्शन्स आहेत तुमच्या बिझनेसमध्ये ते स्ट्रीमलाईन करायला पाहिजेत. आणि हे सगळं स्ट्रीमलाईन करण्यासाठी तुम्ही एखादी ऑर्गनायझेशन हॉरिझॉन्टली ग्रो नाही करू शकत. तुम्ही जास्तीत जास्त माणसं कंटिन्युअस ऍड नाही करू शकत. आणि हे तुम्हाला जे आपण जे म्हणतो की खूप समजा 10 माणसं आज असतील आणि आपल्याला कंपनीचं टर्नओव्हर डबल करायचं, तर तुम्ही 20 माणसं ऍड केली तर ते डबल होईल का? तर ते नाही होत. तुम्हाला या वेळेला टेक्नॉलॉजीचा वापर करणं खूप महत्वाचं आहे आणि ती टेक्नॉलॉजीचा वापर तुम्हाला कमीत कमी रिसोर्सेस मध्ये जास्तीत जास्त आउटपुट काढून देईल असं असायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही विचार करा, तुम्हाला सोशल मीडिया नको असेल, ठीक आहे, सोशल मीडिया नाही, पण इतरही चॅनल आहे त्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला मार्केटिंग करणं भाग आहे. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की मला टेक्नॉलॉजीचा वापर नाही करायचा आहे, मग मी नाही हे करू शकत, पण तर मग तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लागेल अशा गोष्टींमध्ये ज्याच्यामध्ये तुमची मॅनपॉवर वाढेल, तुमची कॉस्ट वाढेल, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल, पण ते तुम्ही नाही करू शकत. त्यामुळे टेक्नॉलॉजी इज द वन थिंग तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत इम्प्लिमेंट करणं भाग आहे. नाहीतर जर तुम्ही इम्प्लिमेंट नाही केलं तर तुमचा कॉम्पिटिटर ती इम्प्लिमेंट करणार आणि कॉम्पिटिटर इम्प्लिमेंट केल्यावरती त्याला एज येणार. कुठलीही कंपनी, जेव्हा मला कोणाशी डील करायचंय तेव्हा मी नेहमी बघीन की माझा जो मी ज्याच्याशी डील करतोय, मी ज्या व्हेंडर बरोबर बोलतोय, ज्या व्हेंडर कडनं प्रॉडक्ट सर्व्हिस करतोय, तो किती टेक सॅव्ही आहे, तो माझ्या एखाद्या मेसेजला किती रिप्लाय देतो व्यवस्थित, माझ्या टीमला काही अडचण आहे तर तो किती व्यवस्थित सपोर्ट करतो, आणि तो हे सगळं करू शकतोय म्हणजे त्याच्याकडे टेक्नॉलॉजी बॅकबोन चांगला आहे. आणि अशाच व्हेंडरला जर मी काम देणार असेल तर मीही तेवढंच सशक्त व्हायला पाहिजे टेक्नॉलॉजी बाबतीत, मीही तेवढंच नवीन नवीन गोष्टी शिकायला पाहिजे, तेवढ्याच गोष्टींमध्ये माझ्या टीमला ट्रेनिंग दिलं पाहिजे. ही रॉकलाईन आहे. तुम्ही ह्याच्यापासनं नॅव्हिगेट नाही होऊ शकत. टेक्नॉलॉजी हॅज टू बी अ पार्ट ऑफ युअर बिझनेस एनी हाव. मी ह्याच्यावरती दुमत नाही नसलं पाहिजे. एक्झॅक्टली टेक्नॉलॉजीची गरज आहे. जे आपण
गेली 5 वर्ष कार्यक्रम सुद्धा करतो डिजिटल इंडिया. त्याच्यातून आपण सांगतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रियालिटी, 3D प्रिंटिंग, जे काय आता बदल झालेत ते आपण मांडण्याचा प्रयत्न केला होता लोकांना. पण कोरोनाच्या 9 महिन्यात ते सगळं झटकन लोकांना कळलेलं आहे आणि पटकन आता लोकांना फटके पडायला लागलेले आहेत. तर आपण गेली 3-4 वर्ष मेहनत करून करून जे अवेअरनेस करत होतो, कोरोनाने झटपट करून टाकला. पण आपण आपलं काम थांबवलेलं नाही. आपलं सुद्धा यावेळेला आपण डिजिटल इंडिया ऑनलाईन कार्यक्रम करून लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी आपण ज्या वेळेला बोलतोय, तर ते जसं कॉईन असतो त्याला चांगल्या बाजू असतात त्याच्या वाईट बाजू असतात. तर बऱ्याचदा ह्याच्यामुळे असं होतंय की फसवणूक होते, नुकसान होतंय. तर रिस्पॉन्सिबल नेटिझम नावाची तुमची एक संस्था, त्या माध्यमातून तुम्ही या बाबतीत बरंचसं गायडन्स भारतभर करत असता. तर एक्झॅक्टली ते काय काम करतं किंवा ह्या तंत्रज्ञानाचा गैरवापर ज्या वेळेला होतो त्यावेळेला काय काळजी घेतली पाहिजे? अर्थात ऍक्च्युली धन्यवाद विषय काढलास. रिस्पॉन्सिबल नेटिझम मी जवळजवळ गेले 6 ते 7 वर्ष कनेक्टेड आहे. मी एक ट्रस्टी आहे. आमची एक फाउंडेशन आहे, आहान फाउंडेशन. आहान फाउंडेशन मार्फत आम्ही एक काम करतो, रिस्पॉन्सिबल नेटिझम हा एक प्रोग्राम पूर्ण भारतभर राबवतो. हा रिस्पॉन्सिबल नेटिझम प्रोग्राम काय आहे की टेक्नॉलॉजीचा वापर तर चालूच आहे पूर्ण ह्याच्यामध्ये, पण ह्याच्यात जास्तीत जी लोक मुलं, कारण आम्ही म्हणतो की मुलांना जसे बाकीचे अधिकार आहेत तसा एक सुरक्षित इंटरनेट वापरण्याचा अधिकार प्रत्येक मुलाकडे असला पाहिजे. अधिकार आपण त्या मिळवून दिला पाहिजे. नाहीतर काय होईल की ते इंटरनेटवरती जातील, ते ह्याच्यावरती सोशल मीडियावरती जातील आणि त्यांना आपण शिकवलेलं नाहीये, त्यांना ट्रेनिंग दिलेलं नाहीये सोशल मीडियात. त्या पद्धतीने त्यांना जसं समजेल तसं ते इंटरनेट किंवा सोशल मीडिया वापरायला करतील. आणि नेहमीच बरोबर असेल का तर नाही. कदाचित त्याच्यातून त्यांना फटके बसतील, त्याच्यातून त्यांना खूप प्रॉब्लेम क्रिएट होतील एक एक. आणि त्या प्रॉब्लेम मधनं ते कसे बाहेर येऊ शकतात आणि त्यांनी ते प्रॉब्लेम क्रिएट होऊ नयेत म्हणून काय काय व्हायला पाहिजे हे आम्ही रिस्पॉन्सिबल नेटच्या प्रोग्राम्स मधनं पूर्ण भारतभर प्रसार करत असतो. बऱ्याचशा शाळांमध्ये आम्ही शाळांना जाऊन मुलांना सांगतो की काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात, इतर मुलांना काय प्रॉब्लेम आले, तुम्हाला काय प्रॉब्लेम होऊ शकतात आणि तुम्ही त्याच्यापासून कसं स्वतःला सेफ गार्ड करायचं. हे झालं आमचं ओव्हरऑल कामाबद्दल जे आम्ही मुलांबद्दल करतो. पण ह्याच्यामध्ये अजूनही काही प्रोग्राम आहे, डिजिटल स्त्री शक्ती. त्याच्यामध्ये महिलांना आम्ही सांगतो की तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर कसा करू शकता तुमच्यासाठी. तुमचा एखादा छोटा बिझनेस असेल किंवा तुम्ही एखादं घरातून काहीतरी व्यापार करत असाल, बिझनेस करत असाल, तर तो तुम्ही कसा एनहान्स करू शकता टेक्नॉलॉजीचा वापर. आणि हे सगळं करताना तुम्ही स्वतःला कसं सेफ ठेवू शकता. बँकिंग फ्रॉड आहेत किंवा SMS फ्रॉड आहेत, चिटिंग होते, तर ह्याच्यापासून स्वतःला कसं सेफगार्ड करू शकता त्याच्याबद्दल आम्ही महिलांना मार्गदर्शन करतो. नुकतीच आमची 5वी सायबर सायकोलॉजी कॉन्फरन्स झाली पूर्ण ऑल ओव्हर भारतामध्ये. आणि मला सांगायला आनंद होईल की सोनम वांगचुक, ज्यांना आपण अख्खं बॉलिवूड किंवा बॉलिवूडचं हे बघणारे फुंगसुक वांगडू या नावाने ओळखतात, सोनम वांगचुक आमच्या कार्यक्रमाला आलेले. त्यांनी एक मस्त टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांनी कशी एक फेल्युअर लोकांची शाळा सुरू केलेली आहे. म्हणजे जी मुलं फेल झाली आहेत त्यांनाच तिथे ऍडमिशन मिळतं. जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही. आणि तिथे त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून कसं त्या मुलांना ट्रेनिंग दिलेलं आहे ते त्यांनी सांगितलं. म्हणजे इंटरनेट अमित आपण म्हणतो की फ्रॉड किंवा काहीतरी इश्यूज होतील माझ्या पूर्ण कामामध्ये किंवा हे टेक्नॉलॉजी आपण वापर केला तर आपण कुठेतरी फसू, त्याच्याशिवाय आमचं हे असतं की तुम्ही टेक्नॉलॉजी ही आहे ती दुधारी तलवार सारखी आहे. ती तुम्हाला चांगलं पण होईल आणि तुम्हाला कदाचित वाईट पण होईल. पण ह्याचा वापर कसा चांगल्या प्रकारे केला पाहिजे हे आम्ही रिस्पॉन्सिबल नेटिझमच्या माध्यमातून सांगत असतो. सगळ्यांना पूर्ण खबरदारी देतो की काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात. प्रॉब्लेम झाले तर तुमचं आपला जो कायदा आहे IT ऍक्ट आहे 2020, त्याप्रमाणे तुम्ही कसं काय तुम्हाला सेफगार्ड करून घेऊ शकता हे आम्ही सगळ्या लोकांना तिथे सांगतो. आणि नंतर आमचं जे शेवटचं सेशन असतं त्याच्यामध्ये आम्ही सांगतो की इतर लोकांनी कसा टेक्नॉलॉजीचा वापर केलाय आणि कशा चांगल्या प्रकारे त्यांच्या बिझनेसमध्ये, त्यांच्या इतर कामामध्ये, नुसतं बिझनेस नाही, तुमची इतरही कामं असतील, तुमचं काही संशोधन असेल, त्याचा कसा वापर केलेला आहे ते आम्ही लोकांना सांगून देतो, लोकांना पटवतो. मग त्यांना कळतं की नाही, टेक्नॉलॉजी ही नुसतीच आपण ह्याच्यासाठी नाहीये, म्हणजे त्याच्यापासून नुकसान होईल असं नाहीये, पण जर तुम्ही व्यवस्थित हँडल केलीत तर तुम्हाला त्याच्यापासून जबरदस्त फायदा होईल. तर अशी आमची ती पूर्ण कॉन्फरन्स होती. सोनम वांगचुकने त्यांचं मस्त एक प्रेझेंटेशन दिलं. डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे सर होते आपले गव्हर्नमेंट मधले, आणि
सेंट्रल गव्हर्नमेंट मधला, त्यांनी एक चांगल्या प्रकारे तिथे मत प्रदर्शन केलं. असे बरेच लोक होते आणि इट वॉज वन ऑफ द बेस्ट कॉन्फरन्स जी याच वर्षी पहिल्यांदा आम्ही पूर्ण ऑनलाईन पद्धतीने केली. आणि जवळजवळ 1,500 ते 2,000 लोक, जी आम्ही आतापर्यंत करत होतो तेव्हा जवळजवळ 300 ते 400 लोक असायची, ती आता 1,500 ते 2,000 लोक या कॉन्फरन्सला जॉईन झालेली वेगवेगळ्या वेळेत. आणि जबरदस्त आम्हाला पण त्याचा एक चांगला आनंद मिळाला की एवढ्या लोकांपर्यंत आम्ही एका वेळेला पोहोचू शकलो आणि त्यांना पण ती कॉन्फरन्स खूप आवडली. तर रिस्पॉन्सिबल नेटिझमचं असंच काम सुरू राहील. आता महाराष्ट्रात चालू आहे, गोव्यामध्ये आता सुरुवात झाली, गुजरात आणि मध्य प्रदेश आमचे पुढच्या 3 किंवा 6 महिन्यामध्ये टार्गेट आहेत आणि तिथे पण रिस्पॉन्सिबल नेटिझमचं काम सुरू आहे. एकदम जबरदस्त. दुपारी रविवारच्या जेवण केल्यानंतर असं उत्स्फूर्तपणे बोलणं खूपच अवघड काम आहे, पण आपण तुषार सरांचे आभार माने त्या बाबतीत. पण आता जे आपण म्हणतोय की तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, लोकांचा असा प्रश्न पडतो की ते खूप महाग असेल, मला परवडणार नाही, तर त्याच्यात काही खरंच पर्याय उपलब्ध आहेत? डेफिनेटली खरंच चांगला प्रश्न आहे अमित. कारण बऱ्याच लोकांना वाटतं की आपण टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करताना आपल्याला खर्चिक काम असेल आणि ती टेक्नॉलॉजी बरोबर इम्प्लिमेंट होईल का, कारण आपण एवढा खर्च करतोय, त्या खर्चाचं आपल्याला पुरेपूर फायदा होईल का, ते बघणं खूप गरजेचं असतं. टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करताना एक गोष्ट लक्षात घ्या, आत्ताच्या मार्केटमध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये इम्प्लिमेंट करत असाल तुमच्या बिझनेसमध्ये, जसं मी सांगितलं CRM सिस्टीम आहेत, ERP सिस्टीम आहेत, ई कॉमर्सचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी कमीत कमी 10 ते 12 ऑप्शन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. ओके, हे ऑप्शन्स तुम्हाला तुमच्या किती तुम्हाला ग्रो करायचा बिझनेस त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते ठरवू शकता की कुठला ऑप्शन निवडायचा आहे. तुमची स्पेंडिंग कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावरती तुम्ही ठरवू शकता. नाही, माझं बजेट एवढंच आहे, त्यामुळे मी एवढंच माझ्या प्रोसेसेस आहेत त्या ऑनलाईन घेऊन जाऊ शकेन किंवा सिस्टीम सॉफ्टवेअर मध्ये घेऊन जाऊ शकेन, ते तुम्ही ठरवू शकता. किंवा तुम्हाला वाटलं की नाही ठीक आहे, मला माझं ओव्हरऑल पूर्ण बजेट किंवा हे एवढं नाहीये, तर तुम्ही कस्टम डेव्हलपमेंट करून घेऊ शकता की मला एवढेच पार्ट आहे, माझं एवढंच बजेट आहे. मला बऱ्याच अशा कंपन्या मिळतील ज्यांच्याकडे छोटी छोटी प्रॉडक्ट्स आहेत आणि ती प्रॉडक्ट्स तुम्ही घेऊ शकता. आता असं होत नाही की तुम्हाला एक अख्खं तुमच्या बिझनेससाठी एक मोठं काहीतरी प्रॉडक्ट घ्यायला पाहिजे आणि मग ते प्रॉडक्ट तुम्हाला वापरायला पाहिजे तुमच्या बिझनेसमध्ये. असं होत नाही. तुम्ही बरीचशी छोटी छोटी प्रॉडक्ट घेऊ शकता, ती इंटरलिंक करू शकता. हे जी सॉफ्टवेअर आहेत त्याच्या थ्रू ते इंटरलिंक करू शकता आणि ती वापरू शकता. याचं सगळ्यात मोठं उदाहरण मी देईन. आम्ही कॅनडाच्या एका JK ट्रेडिंग कंपनी बरोबर काम करतोय. ह्या कंपनीमध्ये आम्ही एकच प्रॉडक्ट नाही, जवळजवळ 4 वेगवेगळी प्रॉडक्ट्स वापरतो. एक शॉपिफाय म्हणून एक ई कॉमर्स सिस्टीम आहे, ती वापरतो. त्याच्यामध्ये सगळ्या शॉपिफाय मध्ये जे प्रॉडक्ट्स अपलोड केलेले आहेत ते प्रॉडक्ट्स आहेत ते वॉलमार्ट, अमेझॉन, eBay आणि अशा वेगवेगळ्या साईट वरती आपोआप अपलोड होतात. म्हणजे तुमचा खूप वेळ वाचतो आणि एकच प्रॉडक्ट आहे. पण शॉपिफाय मधनं आम्ही ऑर्डर प्रोसेस करू शकत नाही, त्यांचं सगळी हे माहिती हे करू शकत. म्हणून आम्ही गुगल सूट, जे जी सूट आपण सगळे वापरतो, म्हणजे गुगलचे ईमेल्स, त्यांचं एक जी सूट म्हणून प्रॉडक्ट आहे, ते आम्ही त्याच्याबरोबर इंटरलिंक केलं. ते इंटरलिंक केल्याबद्दल बरोबर आम्हाला सगळा जो ऑर्डर्स आहे त्याचा डेटा तिथे मिळायला लागला, राईट. आणि त्याच्याबरोबर अजून एक सॉफ्टवेअर आहे जे आमचं फीडबॅक आणि रिप्लायज साठी वापरतो, ते आम्ही त्याच्याबरोबर इंटिग्रेट केलं. त्याच्यामुळे काय झालं की आम्हाला एकच मोठं सॉफ्टवेअर बनवायची गरज नाही पडली. आम्ही एक छोटे छोटे सॉफ्टवेअरचे पार्ट्स घेतले आणि ते आम्ही इंटिग्रेट केले. हे सगळं करताना डेफिनेटली तुमच्याकडे एक चांगला कन्सल्टंट, IT कन्सल्टंट असणं गरजेचं आहे. इथून पुढे तुम्ही जेव्हा एखादा तुमच्या बिझनेससाठी एखादा CA नेमाल किंवा एखादा तुमच्या बिझनेससाठी एखादा CFO नेमाल किंवा एखादा ट्रेनिंग किंवा HR कन्सल्टंट नेमाल, तुम्ही एक करणं महत्वाचं आहे. तुमच्या बिझनेससाठी एक IT कन्सल्टंट तुमचा जवळचा माणूस असणं खूप महत्वाचं आहे. कारण हा CS, HR आणि हे सगळे फंक्शन्स आहेत, तसं IT इज गोइंग टू बी वन ऑफ द लिडिंग फंक्शन. आणि तो तुम्हाला डायरेक्ट करेल की तुम्ही कमीत कमी तुमच्या बजेटमध्ये काय काय फंक्शन्स तुम्ही टेक्नॉलॉजी ड्रिव्हन करू शकता, ते इम्प्लिमेंट कसं करू शकता, हे तुम्हाला IT कन्सल्टंट सांगेल. तुम्ही कॉस्ट जेव्हा काढता तेव्हा एखाद्या बिझनेसची कॉस्ट काढताना तुम्हाला इम्प्लिमेंट करण्यासाठी समजा X खर्च असेल, तर तुम्ही असा पण विचार केला पाहिजे की तुम्ही ती इम्प्लिमेंट नाही केलीत तर तुमचा X तुमचा जो आहे तो जर खर्च असेल तर तुमचा Y मध्ये तुमचं नुकसान किती होणार आहे.
तर हा नुकसान भरपाई करायची का तुम्ही खर्च करायचा आणि तुम्ही पुढे जायचं, हा एक मोठा मुद्दा असेल. आणि मला वाटतं खर्च करणं, इम्प्लिमेंट करणं काहीतरी नवीन, आपल्या लोकांना ट्रेनिंग देणं आणि आपल्या कस्टमरला एक चांगली सर्व्हिस देणं, मला वाटतं हा खर्चाचा जर आपण भाग पकडला तर आयटी हे कॉस्ट सेंटर नसून आयटी हे ऍक्च्युली प्रॉफिट सेंटर आहे. आणि यू विल बी एबल टू मेक मनी आउट ऑफ आयटी, हे तुम्हाला लक्षात येईल. क्या बात आहे. बदलणारं तंत्रज्ञान स्वीकारणं आवश्यक आहे. बदलणारं तंत्रज्ञान स्वीकारलं तर उतरणाऱ्या एक्सेलेटरवरती तुम्ही वरच्या बाजूला जाऊन तुमचा व्यवसाय मोठा करू शकता. असं मार्गदर्शन आपल्याला तुषार सरांनी दिलंय. तुषार, जाता जाता मागे आपल्याला दिसतंय काहीतरी, एक आपली ट्रॉफी आहे. तर नक्कीच 17, 18, 19 3 वर्ष आपण छान एक महाराष्ट्र लोकप्रिय ब्रँड कार्यक्रम केला होता. 20 मध्ये आपल्याला करता नाही आला, 21 मध्ये आपल्याला जोरदार करायचा आहे. तर 3 वर्षातला एक जाता जाता छानसा अनुभव कुठल्याही 3 सीझन मधला किंवा कुठल्याही उद्योजकाबरोबरचा, की ज्यातून काही शिकता आलं किंवा अजून वेगळं काही मजा आली असं काहीतरी. अमित, आय एम ब्लेस्ड की आय एम लिंक्ड विथ महाराष्ट्राचं लोकप्रिय ब्रँड आणि त्यांच्याबरोबर काम करतोय. मला ना हा पूर्ण जर्नी मधला, जे आपण 3 वर्ष महाराष्ट्राचं लोकप्रिय ब्रँड आपण उभं केलं, त्याच्यातला सगळ्यात जास्ती आवडणारा भाग आहे ना, तो जो इव्हेंट आपण करतो, त्याच्या आधी आपण त्या इव्हेंटसाठी जे प्रिपरेशन करतो किंवा इव्हेंटसाठी आपण इतर लोकांना जाऊन भेटतो, तो भाग खूप आवडतो. आणि त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे तो केल्याचं एक सार्थक मिळतं. कारण का आपण तुला आठवत असेल, आपण कोल्हापूर पासून बऱ्याच वेगवेगळ्या शहरांमध्ये, छोट्या छोट्या सिटीज मध्ये गेलो. आपल्याला खरं तर वाटतं की मुंबईमध्ये सगळं बिझनेस आहे. ऑफकोर्स मुंबई कॉस्ट म्हणजे ह्याच्या बाबतीत, बिझनेस टर्नओव्हरच्या बाबतीत आणि ह्याच्या बाबतीत खूपच पुढे आहे. सेल्स आपला मुंबईवरनं मॅक्झिमम चालतो. आपल्याकडे सगळे प्रॉडक्ट मुंबईत येतात आणि मग तिथून डिस्ट्रीब्युट होतात बऱ्यापैकी. बऱ्याच कंपन्यांची ऑफिसेस मुंबईत आहेत, त्यामुळे ते खूप सोपं जातं. पण आपण जेव्हा रिमोट मध्ये अमित गेलो, एका वेगवेगळ्या शहरामध्ये, एका वेगवेगळ्या गावामध्ये, आणि तिथे जे बिझनेस बघितले फ्लरिश झालेले, ते खूप आपल्या मुंबईमधल्या असलेल्या बिझनेस पेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप चांगल्या आणि खूप ऑर्गनाइज प्रमाणात जे चाललेलं ना, ते आपण जे बघितले, ते मला खूप आवडलं. आणि मला वाटतं महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा होतो, कारण का आपण तो पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतो आणि तिथून एक 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 असे छोटे छोटे ह्याच्यातनं हिरे वेचून आणतो आणि मग त्यांना आपण ते फेलिसिटेट करतो. तर तो एक मस्त एक्सपिरियन्स आहे. मला आठवते, आपण एक कोल्हापूरच्या जवळ एक गाव होतं आणि तिथे एक सिल्वर राजेश सिल्वर. कंपनी होते, राजेश सिल्वर. दॅट्स राईट, राजेश सिल्वरच्या आपण त्या ऑफिसमध्ये गेलेलो आणि किती वेल मॅनेज्ड बिझनेस होता तो त्यांचा. एक रिमोट लोकेशन, तिथे आपल्याला जाताना पण गाडीतून पण कसरत करत कसं तरी आपण गुगल मॅप वरती शोधत शोधत गेलेलो. आणि नंतर तिथे गेल्यावरती, तिथे पोहोचल्यावरती त्यांचा पूर्ण जो बिझनेसचा पसारा होता तो बघितला. किती व्यवस्थित ते त्यांचे वेंडर्स, त्यांचे कस्टमर्स त्यांना अगदी सन्मानाने आणि ह्याने वागणूक देत होते. आणि किती व्यवस्थित त्यांची पूर्ण जी टीम आहे, अगदी त्यांचा जो छोट्यातला छोटा सेल्समन आहे, तिथून ते कस्टमर्सची अगदी हे घेणार, म्हणजे काळजी घेण्यासाठी जो त्यांनी एक घरच्या घरी तिथल्या प्रॉडक्ट पाठवून हे केलेलं एक छोटस कॅन्टीन बनवलेलं होतं. आणि त्या कॅन्टीन मध्ये ज्या प्रकारे ते सर्व्हिस देत होते त्या प्रत्येक कस्टमरला, तिथपासून ती कम्प्लीट सप्लाय चेन, कम्प्लीट व्हॅल्यू चेन जी बघायला मिळाली, त्याच्यातून आपण खूप शिकलो खरं तर. राजेश सिल्वर आहे. तसेच आपण चितळेंच्या पूर्ण त्या फॅक्टरीमध्ये गेलेलो आणि सरांनी आपल्याला पूर्ण ते सांगितलं, त्यांनी कशा प्रकारे ते पूर्ण बिझनेस, पूर्ण गावाला त्यांनी कन्व्हर्ट केलेलं आहे. त्याच्यातून त्यांनी प्रत्येकाला व्यवसाय हे दिलेला आहे. आपण अभिनव फार्मर्स मध्ये गेलो. अभिनव फार्मर्स एक जबरदस्त संकल्पना होती की ऑर्गॅनिक फूड कसे काय फार्मर्स ग्रो करतील, फार्मर्सच्या बायका त्याचं पॅकेजिंग, सॉर्टिंग, ग्रेडिंग करतील, आणि फार्मर्सची मुलं आहेत ती कसं ते लोकांपर्यंत एका ऍप्लिकेशन, मोबाईल ऍप्लिकेशनच्या मार्फत ते लोकांपर्यंत पोहोचवतील. ही एक संपूर्ण संकल्पना आणि संपूर्ण जे बिझनेस मॉडेल जे तयार केलं, ज्याच्यामुळे सगळे पैसे जे ऑर्गॅनिक फार्मिंग पासून, ग्रेडिंग पासून ते पोहोचवण्यापर्यंत, सप्लाय चेन पर्यंत सगळे पैसे परत शेतकऱ्यांच्या घरात यायचे. एकदम अभिनव फार्मर्स, तसं ते अभिनव कल्पना होती. आणि इट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो. मला वाटतं अमित, इथूनही पुढे महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड
जी इव्हेंट करतो त्याच्यापेक्षा इव्हेंटच्या आधी आपण जे लोकांना भेटतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना, जास्तीत जास्त आपले जे ऑडियन्स आहेत त्यांना आपल्याला जर इंटिग्रेट करून घेता आलं टेक्नॉलॉजीच्या मार्फत, तर मला वाटतं तो जो लोकप्रिय ब्रँडचा पुरस्कार आहे त्या लोकप्रिय ब्रँडचा पुरस्कार इतर बऱ्याच जणांना जास्तीत जास्त प्रेरणा देऊन जाईल. हो, आपण मागच्या वर्षी सर कॉफी विथ महाब्रँड एक 3-4 सेशन वेगवेगळ्या ठिकाणी केले होते आणि त्याच्यातून आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या, लोकांना पोहोचवल्या, लोकांना सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स आला होता. तर मला सगळ्यांना विनंती राहील की ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं असेल महाब्रँडला त्यांनी नक्कीच आजच्या व्हिडिओवरती कमेंट करा किंवा अर्थसंख्येशी संपर्क करा. तर तुषार, जाता जाता काय संदेश सगळ्यांना 2021 साठी? 2021 साठी सगळ्यात मोठा संदेश आहे की आता आपण पॅन्डेमिक मधनं बाहेर येतो, आपण एका मोठ्या ह्याला सक्सेसफुली हरवलेला आहे आणि असा दुश्मन जो कोणाच्या नजरेत पण येत नाही अशा दुश्मनाला आपण हरवलेला आहे आणि आपण आता त्याच्यापासून बाहेर आलेलो आहे. जग आता एका वेगळ्या दिशेने भरारी घेईल, एकदा वेगळ्या पद्धतीने लोक काम करायला सुरुवात होईल. तर तुम्ही फक्त आता तुमचे रनिंग शूज जे आहेत ते तुमच्या बिझनेस मध्ये तुम्ही घालता ते रनिंग शूज घालून तयार राहा आणि येणाऱ्या प्रत्येक ऑपॉर्च्युनिटीला एका वेगळ्या पद्धतीने बघा आणि तुमचा पूर्ण बिझनेस आहे तो कसं प्रोसेस ड्रिव्हन, IT ड्रिव्हन, जसं आपण पर्सन ड्रिव्हन होता तो कसा प्रोसेस ड्रिव्हन करता येईल ते बघा. कारण बाहेरचे सगळे बिझनेसेस आहेत, अगदी तुम्ही मोठ्या कंपन्या बघितल्यात L&T, मायक्रोसॉफ्ट किंवा या बाहेरच्या इंटरनॅशनल कंपन्या आहेत, त्या सगळ्या माणसं ड्राईव्ह करतात, पण त्या सगळ्या माणसं आहेत ती प्रोसेस फॉलो करतात. तर पूर्ण 2021 तुमचं याच्यासाठी खर्च घाला की तुम्ही कसं तुमच्या बिझनेसची एक बेस आहे, तुमचा बिझनेसचा जो पाया आहे तो या प्रोसेसने मजबूत कराल. टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करून त्याच्यामधनं लोकांच्याकडनं होणारे मिस्टेक्स कमी कराल. कारण टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट झाले की बरेच मिस्टेक्स ज्या होत असतात आपल्या माणसांकडनं त्याचं आपल्याला इझिली ऑडिट करता येतं. तर ते तुम्ही करा आणि मग आय थिंक पुढचं जे पूर्ण 6 वर्ष येणार आहे 21 पासून ते 30 पर्यंत, तर ती आपली एक जबरदस्त चेंज आणणारी तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या मानसिकतेमध्ये आणि तुमच्या ओव्हरऑल तुमच्या पुढच्या वाटचालीमध्ये तशी ठरतील. खूप खूप धन्यवाद तुषार, खूप छान आज तंत्रज्ञान या विषयावरती पण मार्गदर्शन केलं.